ईश्वर नेहमी रक्षण करेल, शत्रूपासून त्यांचं नेहमी रक्षण होईल. त्यांना काय लागणारी गरज देव त्यांना देईल. पण आपण त्या देवासमोर आपला उपवास, आपली योजना त्या देवाच्या योजनेला आहे का, मग आपला उपवास काय होतो, परमेश्वर ऐकतो. जसं परमेश्वर आपल्याला सांगतो की तू ढोंग्यासारखा उपवास करू नको, की लोकांनी आपल्याला पाहावं, आहे ना, अशासाठी उपवास करू नकोस. तर त्याचं प्रतिफळ आपल्याला मिळावं. आपली काय योजना आहे, आपण काय देवासाठी करणार आहे, त्या सर्व योजना आपल्या देवासमोर मांडाय. तर इतरांनी अशा पद्धतीने उपवास केला की जे लोक आहेत त्या लोकांचं येणं जाणं नेहमी सुरक्षित व्हावं, लेकरांचं रक्षण व्हावं, शत्रूपासून नेहमी सुरक्षा मिळावी, आणि ज्या वाटेने येते जाते त्या वाटेने नेहमी परमेश्वराने रक्षण करावं, परमेश्वराने नेहमी सांभाळावं, अशी योजना परमेश्वरासमोर त्याने काय केली, मांडली. की परमेश्वर अशा अशा गोष्टीसाठी मी उपवास करत आहे. आणि देवाने ती उपवास आणि प्रार्थना इस्राची मान्य केली. आणि त्याला देवाने ज्या ज्या वेळेस ते यायचे जायचे त्यावेळेस शत्रूपासून सर्व वाईटापासून परमेश्वर त्यांचं काय करायचा, रक्षण करायचा. देव त्यांच्या बरोबर असायचा. अशी उपवास आणि प्रार्थना परमेश्वरासमोर इस्राने काय केली, त्याच्या योजना देवासमोर ठेवल्या आणि परमेश्वराने त्या योजना सर्व आशीर्वादित केल्या. तर तुम्ही अशाच जसा इस्राणी उपवास केला, जसं येशू सांगतो की तुम्ही ज्यावेळेस उपवास करता तेव्हा ढोंग्यासारखं मलान्मुख होऊ नका, आपल्या चेहऱ्यावर आपला चेहरा पडू देऊ नका. तर नेहमी आपल्या चेहऱ्यावर आनंद असावं आणि आपल्या रूममध्ये जाऊन आपण आपलं तोंड धुवावं, डोक्यात तेल लावावं, आपल्या गुप्तवाशी तिच्याशी बोलावं. काय तुमचा उपवास आहे, काय तुमची योजना आहे, काय तुम्हाला देवासाठी करायचं आहे, काय तुमचं हे ते सर्व समस्या तुम्ही त्या परमेश्वरासमोर ठेवावं. म्हणजे तो देव तुमचा गुप्तवाशी पिता तुम्हाला स्वर्गीय काय देईल, फळ देईल, त्याचं उत्तर देईल. आणि अशा पद्धतीने जसं इस्राने उपवास केला, जसं येशूने सांगितलं त्याप्रमाणे आपण उपवास करावा. तर ज्यावेळेस तुम्ही उपवास करता त्यावेळेस परमेश्वर तुमच्या उपवासाचं उत्तर तुम्हाला नक्कीच देईल. पण तुम्ही कशासाठी उपवास करणार आहे, काय तुमच्या योजना आहे, त्या देवासमोर तुम्ही ठेवा. म्हणजे तुम्हाला परमेश्वर त्या उपवासाचं उत्तर नक्की देईल, नक्कीच देईल. हालेलुया.